हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि आज आम्ही भांगशीला ट्रेकिंग साठी आलेलो आहे। खूप मज्जा मस्ती एन्जॉयमेंट करणार आहे आणि आम्ही ते पूर्ण व्ह्यूज तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ आम्ही वरती गेल्यानंतर आम्ही डान्स केला, वर्कआउट केलं, मस्ती केली आणि गेम्स पण खेळले। खूप जास्त मज्जा आली। हाय प्राजक्ता, हाय, कसं वाटतंय तुला ट्रेकिंगला येऊन? खूप छान वाटतंय। खरं तर खूप दिवसानंतर ट्रेकिंगला करायला भेटलं। ऍक्च्युली मी डॉक्टर आहे ऑफिशियली, पण डॉक्टरला तेवढ्या टाइम पिरियड मध्ये त्याच्यासाठी स्पेशली टाइम काढायचा, या सगळ्या गोष्टी फॉलो होत नाहीत, तर त्या मी आता फॉलो करायचा प्रयत्न करते। आणि मी खूप दिवस झाले ब्रेकफास्ट स्टुडिओला जॉईन आहे। मला खूप चांगला रिझल्ट आहे। माझं कमीत कमी 20 kg पर्यंत वेट लॉस झालाय आणि मी खूप हॅपी आहे। तुम्हाला जर तुमचं वेट लॉस करायचं असेल तर प्लीज मॅमला कॉन्टॅक्ट करा, फॉलो करा। थँक्यू। कृष्णा, कसं वाटतंय तुला ट्रेकिंगला? एकदम बेस्ट वाटतंय। प्रत्येक वेळेस जसं रविवार कशी जायची तुझी पहिले? एकदम सुस्त, सकाळी 8-9 वाजेपर्यंत झोपण, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी, म्हणजे रविवार असं म्हणून वाटायचंच नाही। पूर्ण दिवसभर संध्याकाळपर्यंत पूर्ण ते आपल्या घरच्या रेग्युलर याच्यामध्ये चालले जायचं। आता जे आपण ट्रेकिंग करताना मागच्या बाजूने चढलो, कसं होतं? एकदम बेस्ट होतं। आणि वरती चढताना जे सकाळचं जे वातावरण असतं एनर्जेटिक, थंड हवा, एकदम बेस्ट फ्रेश वाटतं, त्यानं खूप एनर्जी वाटतं माणसाला। ट्रेकिंग कसं झालं? खूपच जबरदस्त। आजचं वातावरण पण खूप छान होतं। वातावरण छान होतं आणि प्रत्येक वेळेस आपण ट्रेकिंगला येतो तो एक वेगळाच अनुभव असतो। प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात आणि ट्रेकिंग केल्याने आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग व्हायला मदत होते। आपल्याला फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं। हो, तर तुमचा हे डोंगर पाठीमागून चढताना कसं वाटलं तुम्हाला? पाठीमागून चढताना एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे त्याचा, म्हणजे आपण कुठेतरी एक वेगळ्या जगात आलो असं फील होतं। दररोजचे आपलं जे जीवन आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस आहे, परत कामाचा ताण असतो वेगळाच, बाकी इतर जे पर्सनल प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम असतात, पण इथं आल्यावर असं कुठेतरी फील होतं की आपण ह्या सगळ्या जगाच्या बाहेर एक वेगळ्या जगामध्ये जगत आहेत सध्या। म्हणजे खऱ्या अर्थाने आपण संडे हा एन्जॉय करतो, हो है की नाही? तर आपल्या इतर जे मित्र परिवार आहे तर त्यांचा संडे पेक्षा निश्चितच आपला संडे हा एनर्जेटिक आणि फ्रेश आहे। कसं वाटतं यादव ट्रेकिंगला आल्यानंतर? ट्रेकिंगला आल्यानंतर खूप छान वाटतं।
आणि आज मी तो अनुभव घेतला. रोज म्हणजे असं वाटतं की फिरायला जावं कुठेतरी छान, बट आज त्याचा मी अनुभव घेतला. आज मी इथं आलो, वातावरण पण खूप छान होतं आणि ट्रेक केला, डोंगर चढलो आपण. त्यात इतकं छान वाटलं की सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आपण गाणे लावले, मस्ती केली, धूम धमाल. म्हणजे लहानपण एक आठवलं जे की आज कामात आपण विसरलो सगळ्या गोष्टी, तर लक्षात राहत नाही. आपण काम ह्या म्हणजे आज तर ह्याची खूप गरज आहे. जे आज तुम्ही जे करताय, लोकांना घेऊन येताय, हसवताय, एन्जॉयमेंट करतोय आपण. म्हणजे डेली एक्सरसाइज करतोय, नीट राहा, काय खाल्लं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, एक्सरसाइज रोज केले पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही सांगताय एकदम सिंपल भाषेमध्ये. म्हणजे काही पुढे पैसे पे न करता आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये जसं जसं आपण काम करतो त्या हिशोबाने आपण आपलं कसं एक्सरसाइज झाली पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही सांगतात. हे जे मोटिवेशन आहे खूप छान वाटतंय आणि आज खूप छान वाटलं. आणि असं वाटतंय की नेक्स्ट टाइम मी खूप जणांना घेऊन येईल, त्यांना पण सांग. ट्रॅकिंगला छान वाटलं ना, एकदम भारी मजा आली. फोटो किती छान काढले. हा, हा. आणि आपण डान्स किती छान केला ना. खूप छान. पुढच्या रविवारी बी आपण नक्कीच असं येऊ सकाळी सकाळी ट्रॅकिंगला. सकाळी सकाळी उठल्यामुळे फ्रेश पण वाटायला लागलं. फार आणि छान. मजा आली. छान मज्जा. संडे छान सुरू. चरण किती लवकर पुढे जात होता. मस्त मज्जा केली, खूप छान मजा आणि खूप आणि छान पण enjoyment म्हणजे तो वातावरण पुढचं जे आहे ते खूप छान वाटत होतं. आणि मागून चढताना जी मजा आली ती भरपूर. खूप मजा केली. आणि नेक्स्ट टाइम पण आपण असं आपण नक्की करू. हो. कोणाकोणाची सगळ्या मेसेज करा, कमेंट करा आणि शेअर करा. ब्रेकफास्ट स्टुडिओ